डॉक्टर मार्क हे एक प्रसिद्ध कर्करोग तज्ज्ञ होते. एक दिवशी ते दुसऱ्या शहरात होणाऱ्या एका महत्वाच्या वैद्यकीय परिषदेला जाण्यासाठी विमानाने निघाले. उड्डाण झाल्यानंतर साधारण 1 तासात विमानात बिघाड झाला आणि त्यांना आपत्कालीन लँडिंग करावी लागली. डॉक्टर मार्क यांनी जवळच्या शहरातून एक कार भाड्याने घेतली आणि ते स्वतः गाडी चालवत पुढे निघाले. थोड्याच वेळात जोरदार वादळ आणि पाऊस सुरू झाला. दाट पावसामुळे ते चुकीचा रस्ता घेतात आणि पूर्णपणे हरवून जातात. काही वेळाने त्यांना एक छोटं घर दिसलं. त्यांनी दरवाजा ठोठवला. एका बाईने दरवाजा उघडला आणि म्हणाली, आत या साहेब, हवामान जोपर्यंत सुधरत नाही तोपर्यंत तुम्ही थांबा. त्या बाईने त्यांना चहा दिला आणि म्हणाली, मी थोडं प्रार्थना करून घेईन. डॉक्टर मार्क चहा पीत तिच्याकडे पाहत होते. ती बाई एका छोट्या बाळाच्या पाळण्याजवळ बसून मनापासून प्रार्थना करत होती. डॉक्टर मार्क यांच्या नजरेतून काहीच सुटलं नाही. त्यांनी ओळखलं की त्या बाईला काहीतरी मोठी अडचण आहे. प्रार्थना संपल्यावर त्यांनी विचारलं की तुम्ही देवाकडून नेमकं काय मागत आहात? तुम्हाला वाटतंय का की देव तुमची प्रार्थना ऐकतो? ती बाई हलकसं हसली आणि म्हणाली, या पाळण्यात माझा मुलगा आहे. त्याला एक दुर्मिळ प्रकारचा कर्करोग झालाय आणि जगात फक्त एकच डॉक्टर आहे जो त्याला बरं करू शकतो आणि त्या डॉक्टरचं नाव आहे डॉक्टर मार्क. पण माझ्याकडे त्यांना अफोर्ड करण्यासाठी पैसे नाहीयेत. हे ऐकून डॉक्टर मार्क थक्क झाले. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. ते हळू आवाजात म्हणाले की देवा, तू खरंच महान आहे. त्या क्षणी त्यांना सगळं आठवलं. विमानाचं खराब होणं, वादळामुळे चुकीचा रस्ता पकडणं आणि त्या बाईच्या घरापर्यंत पोहोचणं. ते समजले की सगळी योगायोग नव्हते, हे सगळं देवाने ठरवलं होतं, जेणेकरून त्यांना त्या गरीब आईच्या मुलाला वाचवण्याची संधी मिळेल, ज्यांच्याकडे प्रार्थनाशिवाय काहीच नव्हतं. जर तुम्ही या पेजला फॉलो केला नसाल तर तुम्हाला हे पेज पुन्हा कधीच नाही मिळणार. जर तुम्ही या पेजला फॉलो केला असाल तर कॉंग्रॅच्युलेशन, प्रत्येक दिवशी तुमचं माइंडसेट ग्रो होत आहे.